कॉमन आयन इफेक्ट नावाचं लास्ट आर्टिकल याच्याबद्दल खरं तर उल्लेख आलाय की नाही या नावातच आहे आर्टिकलच्या. कॉमन आयनमुळे जो काही इफेक्ट होतो तो आपल्याला पाहायचा आहे. तर समजा एखादा वीक इलेक्ट्रोलाइट घेतला, फॉर एक्झाम्पल CH3COOH CH3COOH हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे. एक्वियस सोल्युशन मध्ये जर याचं म्हणजे एक्वियस सोल्युशन जर याचं तयार केलं तर याचं CH3COO- ऍसिटेट आयन तयार होतात आणि H+ आयन तयार होतात. बरोबर, ते सोल्युशन ऍसिडिक आहे, H+ आयन आहे त्याचा. आता या सोल्युशन मध्ये जर यापैकी कॉमन आयन असणारा एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ऍड केला, वैशिष्ट्य काय पाहिजे, तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट पाहिजे आणि ह्याच्यापैकी कुठले तरी आयन काय पाहिजे, त्याच्यात कॉमन पाहिजे. असा एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे सोडियम ऍसिटेट आहे, CH3COOM हा आयोनिक कंपाऊंड आहे आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. म्हणजे हा पाण्यात टाकला की ऑलमोस्ट कम्प्लीट डिसोसिएशन होतं. याचं कम्प्लीट झालेलं नाही, हा वीक आहे, याचा अर्थ थोड्या प्रमाणात तर डिसोसिएट झालेला असतो. हा पार्शियल डिसोसिएशन असं पण म्हणू शकतो आपण. याचं मात्र काय होतं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे कम्प्लीट डिसोसिएशन होतं, त्यामुळे ह्याला आयन असं दाखवतो, हे लक्षात घ्या. आणि याचं डिसोसिएशन झाल्यावर काय होणार आहे, CH3COO- ऍसिटेट आयन तर होणारच आहे तयार, प्लस Na+ आयन तयार होणार आहे. तर ऍसिटेट आयन आर कॉमन टू बोथ. आणि ली-चॅटेले प्रिन्सिपल नुसार जर आपण एखाद्या इक्विलिब्रियम सिस्टीमला स्ट्रेस अप्लाय केला, आता इथं स्ट्रेस कसा अप्लाय करतोय आपण, बाय ऍडिंग ऍसिटेट आयन, एक्सेस ऑफ ऍसिटेट आयन आपण त्यात टाकले. थोडक्यात हा टाकला म्हणजे आपण ऍसिटेट आयनच त्यात ऍड केल्यासारखं झालं ना. आणि ऍसिटेट आयन ऍड केले म्हणजे ह्या इक्विलिब्रियम रिएक्शनच्या प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं की ली-चॅटेले प्रिन्सिपल नुसार हे वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन भरून काढण्यासाठी काय होतं, ह्या रिएक्शनचा रेट जास्तीत जास्त घडतो. आणि ह्याला जास्तीत जास्त घडतो म्हणजे इक्विलिब्रियम काय होतं, राईट कडून लेफ्ट कडे शिफ्ट होतं, रिव्हर्स रिएक्शनचा रेट वाढतो. आपण त्यालाच आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम शिफ्टेड फ्रॉम राईट टू लेफ्ट. लेफ्ट साइडला इक्विलिब्रियम शिफ्ट होतं आणि ही सिस्टीम इक्विलिब्रियमची सिस्टीम आहे, स्वतःला अशा प्रकारे ऍडजस्ट करून घेते की जणू काय बदल झालाच नाही. बरोबर आहे ना. पण त्याच्यामुळे होतं काय की हे दोघं जास्तीत जास्त कंबाईन होतात, लक्षात आलं का बघा. आणि हा काय होतं, आपण पहिल्यांदा याचं सॅच्युरेटेड सोल्युशन घेतलं होतं. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे ह्याची पूर्ण जेवढे काय आयन डिझॉल्व्ह व्हायची क्षमता आहे त्या वॉटरमध्ये तेवढे सगळे डिझॉल्व्ह झालेले होते. बरोबर आहे ना. आणि मग त्यावेळेस याचे किती पार्ट त्यात गेला, हा एक मोल घेतला असता, याचा किती पार्ट त्यात डिसोसिएट झाला, त्याला आपण त्याचा काय म्हणतो, डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणतो. पण हा टाकल्यामुळे काय झालं, त्याच टेम्परेचरला त्याच कंडिशनला फक्त हा त्यात जागा टाकलाय कॉमन आयन असणारा एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, तर कॉमन आयन झाल्यामुळे ते दोघं जास्तीत कंबाईन झाली, अनडिसोसिएटेड ऍसिटिक ऍसिड तयार झालं. बरोबर आहे. म्हणजेच आता जर आपण चेक केलं तर मगाशी हे कॉमन आयन ऍड करण्यापूर्वी जेवढा डिसोसिएट झालेला असतो त्याच्यापेक्षा आता काय झालं असेल, ते कमी डिसोसिएट झाला असेल. म्हणजे त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन काय झाला, कमी झाला, किंवा त्याचं आयोनायझेशन काय झालं, कमी झालं. हा स्ट्रॉंग असल्यामुळे ह्याचाच इफेक्ट त्याच्यावर होणार आहे, त्याचा इफेक्ट त्याच्यावर काय म्हणजे कॉमन आयन आहे हे पण कमी होणार की इकडे येणार. अरे हा स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंगचा इफेक्ट वीक वर होणार ना. बरोबर आहे ना. तर थोडक्यात कॉमन आयन असल्यामुळं एखाद्या वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन डिक्रीज होणं, सप्रेस म्हणजेच कमी होणं म्हणतो आपण त्याला. आणि हा जो इफेक्ट आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, कॉमन आयन इफेक्ट. म्हणजे कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय आहे थोडक्यात, तर कॉमन आयन इफेक्ट कॅन बी स्टेटेड ऍज डिक्रीज इन आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ड्यू टू द addition of strong electrolyte containing common ion to the weak electrolyte. वीक इलेक्ट्रोलाइटला कॉमन आयन असणारा एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जर त्याला आपण ऍड केला तर त्याच्यामुळे त्या वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन डिक्रीज होणं, या प्रोसेसलाच कॉमन आयन इफेक्ट असं म्हणजे नावातच आहे त्याच्या कॉमन आयन. बघा लक्षात येते. कॉमन आयन इफेक्ट कॅन बी स्टेटेड ॲज decrease in ionization of weak electrolyte
और डिक्रीज इन डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट असं म्हणा. आयोनायझेशन डिक्रीज होतं म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन डिक्रीज होतं. पण पुस्तकात आयोनायझेशन असं शब्द आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन पण वापरू शकतो आपण. डिक्रीज इन आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ड्यू टू द ऍडिशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हॅव्हिंग कॉमन आयन. पहिलाच कॉमन आयन इफेक्ट म्हणायचं. मग कॉमन आयन इफेक्ट जो आहे तो आपल्याला दोन बाबतीत पाहायचा आहे. पहिल्या बाबतीत आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे सोल्युशन ऑफ वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट. फक्त तेच उदाहरण घेतलंय मी इथं. सोल्युशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट अँड इट्स सॉल्ट. पहिले हे एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. वीक इलेक्ट्रोलाइट वीक ऍसिड घ्यायचं आहे ऍक्च्युअली. सोल्युशन ऑफ वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट. वीक ऍसिड घेतलं फॉर एक्झाम्पल ऍसिडिक ऍसिड घेतलं आणि त्याचाच सॉल्ट घेतला. कारण त्याचा सॉल्ट घेतल्याशिवाय कॉमन आयन येणार काय? त्यात कॉमन आयन येण्यासाठी त्याचा सॉल्ट घेतला पाहिजे ना. पण तो स्ट्रॉंग पाहिजे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट पाहिजे. तर असं केल्यानंतर काय झालं? याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन काय झाला रे? कमी झाला. आताच पाहिजे आपण कसा कमी होतो ग्लिशॅटल प्रिन्सिपलचा वापर. पण आता झालं काय बघा त्याच्यात. हे ज्या वेळेस नुसतंच टाकलं होतं आपण पाण्यामध्ये, हा अजून ऍड केलेलाच नव्हता. त्यावेळेस हा त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन जेवढा काय असेल त्या टेम्परेचरला, दिलेल्या टेम्परेचरला तेवढ्या प्रमाणात तो काय झाला असणार आहे? डिसोसिएट झाला असणार आहे. त्याप्रमाणे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन त्याचं असणार आहे का नाही? आणि H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काढलं त्याचा निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 काढल्याने काही पीएच येईल. म्हणजे त्याचा पीएच काहीतरी असणार आहे का नाही? आता काय झालं? हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कॉमन आयन असणारा त्यात ऍड केला. त्याच्यामुळे झालं काय? याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. कॉन्सन्ट्रेशन वाढली की जास्तीत कम निगेटिव्ह तयार झाले. म्हणजे मेनली काय झालं? अनडिसोसिएटेड ऍसिडिक ऍसिड तयार झालं. म्हणजे याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन सपरेट झाला, कमी झाला, आयोनायझेशन कमी झालं. म्हणजे H प्लस आयन बरोबर कंबाईन झाले ना. म्हणजे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काय झालं? कमी झालं. म्हणजे ऍसिडिक स्ट्रेंथ काय झाली? कमी झाली. कारण जेवढे H प्लस आयन ज्यादा देतो तेवढं तो स्ट्रॉंग ऍसिड आहे असं म्हणता येईल. H प्लस आयनची संख्या कमी झाली म्हणजे कॉन्सन्ट्रेशन H प्लस कमी झालं की ऍसिडिक स्ट्रेंथ कमी झाली. म्हणजे पीएच वाढला का कमी झाला? पीएच वाढला. पीएच वाढला की ऍसिडिक स्ट्रेंथ कमी होते हे लक्षात घ्या. आता ज्याला पीएच माहित आहे त्याला हे कळत असेल. बरोबर आहे ना. पीएच समजा याचा 6 होता, त्याचा 6.5 झाला किंवा 6.32 झाला असं काहीतरी झालं तर पीएच वाढला म्हणजे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन कमी झालं याचा अर्थ ऍसिडिक स्ट्रेंथ कमी झाली. लक्षात घ्या. म्हणजे कॉमन आयन असणारा एखादा सॉल्ट जर आपण, एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जर आपण एखाद्या ऍसिडिक सोल्युशन मध्ये ऍड केला, वीक इलेक्ट्रोलाइट असणाऱ्या ऍसिडिक सोल्युशन मध्ये, तर काय होतं? त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ कमी होते म्हणजे पीएच वाढतो. मग असा प्रश्न ऑब्जेक्टिव्हला विचारू शकतात की ऍसिडिक ऍसिडचं सोल्युशन आहे किंवा ऍसिडिक ऍसिडचे कुठलेही घेतील एखादं वीक ऍसिड, ठीक आहे, आणि त्याच्यात कॉमन आयन असणारा एखादा सॉल्ट जो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे तो ऍड केला तर पीएच ऑफ द सोल्युशन पहिला पर्याय असेल मे इन्क्रीज किंवा इंक्रीजेस, डिक्रीजेस, कॅनॉट टेल, ठीक आहे, और मे डिक्रीज और मे इन्क्रीज असं काहीतरी पर्याय दिले असतील. तर त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे कॉमन आयन असणारा हा ऍड केला म्हणजे ह्यांचा डिग्री ऑफ डिसोसिएशन कमी झाला म्हणजे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन कमी झालं म्हणजे पीएच वाढला. ठीक आहे. तर असं तुम्हाला ते काढता आलं पाहिजे. लक्षात येते का? पुढं दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे सोल्युशन ऑफ वीक बेस अँड इट्स सॉल्ट. सोल्युशन ऑफ वीक बेस अँड इट्स सॉल्ट. वीक बेस घेऊया अमोनियम हायड्रॉक्साइड NH4OH एक वीक बेस. याचं जर ऍक्टिव्ह सोल्युशन प्रिपेअर केलं आपण तर NH4 प्लस आयन आणि OH मायनस आयन त्यात असतील आणि थोड्याच वेळात इक्विलिब्रियम अटेन होईल आणि याचा काही विशिष्ट पार्ट तिकडे गेला असेल आणि त्यालाच आपण त्याला काय म्हणणार आहे? डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणणार. किंवा ह्याचं काहीतरी विशिष्ट आयोनायझेशन झालं असणार आहे, त्यात OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन काहीतरी फिक्स असणार आहे, म्हणजे त्याला POH काहीतरी तयार झाला असेल. POH तयार झाल्यानंतर पीएच काहीतरी असणार आहे. बरोबर आहे. आता ही बेसिक स्ट्रेंथ काहीतरी असणार आहे. बरोबर आहे. बेस आहे ना OH मायनस. आता यापैकी कॉमन आयन असणारा एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ऍड केला, फॉर एक्झाम्पल अमोनियम क्लोराइड NH4Cl हा जो आहे तो याच्यात कॉमन आयन असणारा सॉल्ट आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, त्यामुळे तो जवळजवळ
कम्प्लीट डिस्ट्रिब्युशन, हे पार्शियल डिस्ट्रिब्युशन झालं असतं, हे कम्प्लीट डिस्ट्रिब्युशन झालं असतं, म्हणून याला एरो असा काढतोय, हे लक्षात घ्या. कशाला पण आठवत तसा एरो काढलेला नाहीये तो. हा, तर हे Cl मायनस आहे. तर ड्यू टू ऍडिशन ऑफ अमोनियम क्लोराइड स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, ठीक आहे, NH4 plus ion concentration of this solution of this reaction mixture get increased, and due to the common NH4 plus ion, degree of dissociation of weak electrolyte ammonium hydroxide suppressed or decreased. याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन कमी होतो त्याच टेम्परेचरला त्याच कंडिशनला, फक्त थोडे टाकले त्या सोल्युशन मध्ये अमोनियम क्लोराइड थोडासा डिझॉल्व केला असतो. तर काय होतंय, याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन कमी झाला म्हणजे OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन काय झालं, कमी झालं. आणि OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन कमी झालं म्हणजे बेसिक स्ट्रेंथ कमी झाली. बेसिक स्ट्रेंथ कमी झाली म्हणजे ऍसिडिक स्ट्रेंथ वाढली. किंवा दोन्ही पद्धतीने सांगतो तुम्हाला, बेसिक स्ट्रेंथ कमी झाली म्हणजे ऍसिडिक स्ट्रेंथ वाढली, ऍसिडिक स्ट्रेंथ वाढली म्हणजे पीएच कमी झाला. ठीक आहे, असं पण सांगता येतं आपल्याला. किंवा OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन कमी झालं म्हणजे पीओएच वाढला, पीओएच वाढला म्हणजे पीएच कमी झाला. पीएच कमी होणं म्हणलं काय, पीओएच वाढणं म्हणलं काय एकच, कारण दोघांची बेरीज शेवटी किती असते, 14 असते. त्यामुळे एक कमी झाला की दुसरा वाढत असतो. तर बघा हे लक्षात ठेवा. म्हणजे या दोन्हीवरनं आपण कन्क्लुजन काय काढू शकतो, जर वीक ऍसिडचं एखादं सोल्युशन असेल आणि त्या ऍसिड मधल्या कॉमन आयन असणारा एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ऍड केला, त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ कमी होते. लक्षात येते का बघा. ठीक आहे, त्याच्या उलट जर बेसचं सोल्युशन असेल एखादं आणि त्यापैकी कॉमन आयन असणारा एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जर त्यात ऍड केला तर काय होतंय, त्याची बेसिक स्ट्रेंथ कमी होते. म्हणजे थोडक्यात आता बघा कशी गंमत आहे. हे जे ऍसिड आहे, ठीक आहे, सॉरी, हे जे ऍसिड आहे त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ कमी करण्यासाठी काय करायला लागते, पीएच वाढवायसाठी त्याच्यात कॉमन आयन असणारा एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट थोडासा ऍड करायचा, झालं ऍसिडिक स्ट्रेंथ कमी होते. आणि बेसिक स्ट्रेंथ कमी करायची की त्यातला कॉमन आयन असणारा एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट त्यात नुसता ऍड करायचा, त्याची बेसिक स्ट्रेंथ कमी होती. तर या प्रकारे कॉमन आयन इफेक्टचं एक्सप्लेनेशन आपल्याला एक्झाम्पल सह देता येईल. पुढं कॉमन आयन इफेक्ट अँड सोल्युबिलिटी नावाचा आर्टिकल आहे, बघूया. कॉमन आयन इफेक्ट अँड सोल्युबिलिटी. आपण सोल्युबिलिटी प्रोडक्ट वगैरे पाहिलं होतं पाठ्यपुस्तकात. स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट साठी ते टर्म ऍप्लिकेबल आहे. स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट मीन्स सॉल्ट which is very less soluble in water, त्याला आपण स्पेरिंगली सोल्युबल म्हणतो. फॉर एक्झाम्पल सिल्वर क्लोराइड आहे. हा सिल्वर क्लोराइड आहे ना, तो पाण्यात अतिशय कमी प्रमाणात विरघळतो. पण जेवढा काय पार्ट विरघळतो तो काय असतो, अनडिसोसिएटेड पार्टशी डिसोसिएटेड पार्ट म्हणजे विरघळतो, डिझॉल्व होतो, म्हणजे त्याचे काय तयार होतात, आयन तयार होतात, Ag प्लस आणि Cl मायनस. आणि तो जो डिझॉल्व्ड पार्ट असतो तो अनडिझॉल्व्ड पार्टशी काय असतो, इक्विलिब्रियम मध्ये असतो. अशा प्रकारे ते इक्विलिब्रियम मेंटेन झालेलं असतं. पण याचं डिसोसिएशन हा स्पेरिंगली सोल्युबल असल्यामुळे काय असणार आहे रे, कमीच असणार आहे. बरोबर आहे, डिझॉल्व हा कमीच प्रमाणात होते, पण जेवढा काय डिझॉल्व होतो त्याचे आयन तयार होतात. आयन तयार झाले असे म्हणजे डिझॉल्व झालं म्हणायचं. ठीक आहे, आणि याची सोल्युबिलिटी काहीतरी असणार आहे. सोल्युबिलिटी याचा अर्थ कळलं का तुम्हाला. बघा, याचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झाल्यानंतर म्हणजे हा विरघळायचा बंद झाला त्या क्षणाला ह्याचे किती कॉन्सन्ट्रेशन आहे त्यांचा प्रॉडक्ट जर घेतला आपण तर त्याला त्याची काय म्हणतो, त्याच्या आयनिक कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉडक्ट घेतला की सोल्युबिलिटी म्हणतो. KSP अशा अक्षराने दाखवतो आपण, KSP सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस आहे. काल झालं होतं आपलं KSP चं होते, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ क्लोराइड मायनस आहे असा KSP. आता लक्षात घ्या, KSP प्रत्येक सब्स्टन्सचा काय असतो रे, ठरलेला असतो. तसा प्रत्येक सब्स्टन्सचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट वगैरे ठरलेला असतो. तसा प्रत्येक स्पेरिंगली सोल्युबल सॉल्टचा डिसोसिएशन कॉन्स्टंट हा काय आहे ऍक्च्युअली, ह्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच आहे.
इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचाच एक्सप्रेशन वापरून आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन इंटू ह्याचं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय ह्याचं कॉन्सन्ट्रेशन ते इकडे घेतलं. आज व्हेरी सोल्युबल असल्यामुळे ह्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहतं. मग ते कॉन्स्टंट केडॅश वापरलं आणि केडॅश इंटू हे ह्याचा कॉन्स्टंट असं केएसपी त्याला लेटर दाखवलं. म्हणजे हा काय आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. मला सांगा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा काय असतो प्रत्येक सबस्टन्सचा दिलेल्या टेम्परेचरला कॉन्स्टंट असतो. म्हणजे हा कॉन्स्टंट आहे का तर हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे किंवा केएसपी प्रत्येक सबस्टन्सचं वैशिष्ट्यपूर्ण प्रॉपर्टी आहे त्यामुळे त्याचा तो कॉन्स्टंट असणारच आहे. आता हा आयोनिक प्रॉडक्ट कमी जास्त असू शकतो. समजा सॅच्युरेटेड सोल्युशन घेतलंच नाही तर अजून हे टाकून अजून पूर्ण विरघळायचं अजून थोडंसं टाकले त्यावेळेस हे आयोनिक कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे कमी असणार आहे. त्यावेळेस आयोनिक प्रॉडक्ट काय असेल कमी असेल. हा आयोनिक प्रॉडक्ट ज्यावेळेस बरोबर केएसपी एवढा होतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार आहे सॅच्युरेटेड सोल्युशन. काल झालं होतं आपले आणि जर अजून थोडंसं टाकले अजून तेवढे आयन तयार झालेलेच नाही आहेत बरं त्याचा जेवढा काय केएसपी आहे तेवढे आयन तयार झालेलेच नाहीये. तर त्यावेळेस सोल्युशन कसलं म्हणतो रे आपण त्याला अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. आणि त्याच्यावर सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झाल्यावर सुद्धा परत एक्स्ट्रा टाकला तर ते खाली येऊन बसतो तो काय त्याच्यापेक्षा जास्त विरघळतच नाही आणि त्याला आपण काय म्हणतोय सुपर सॅच्युरेटेड. म्हणजे हा आयनिक प्रॉडक्ट जो आहे ना तो केएसपी पेक्षा जादा असू शकतो कमी असू शकतो इक्वल टू असू शकतो. करेक्ट इक्वल असेल तर आपण त्याला केएसपी म्हणतो. कमी असेल तर आपण अनसॅच्युरेटेड आणि जास्त असेल तर सुपर सॅच्युरेटेड. काय म्हणतात इक्वल आहे मग हे सेमच आहे. अरे पण हे आपण कसं सोल्युशन प्रिपेअर करतो त्याच्यावर अवलंबून आहे ना ह्याची किंमत किती येणार आहे लक्षात आलं का. म्हणजे कसं आहे थोडक्यात दुसरं एक उदाहरण सांगतो. पाण्याचा बॉइलिंग पॉईंट 100 आहे बरोबर आहे. आता पाण्याला उष्णता देत 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 चालू समजा आपण 70-80 पर्यंत गेलो. सध्या पाण्याचं टेम्परेचर किती 80. 100 होणार आहे अजून देणार आहे पण त्याला हीट देणार आहे 100 होईल ते पण सध्या किती आहे 80. बरं 100 झाले का नाही म्हणजे पाणी बॉईल होतंय का नाही. मग 100 झालं बॉईल व्हायला 100 पेक्षा जादा आपण करू शकतो ना बरोबर आहे. मग ते काय झालं सुपर हिटेड झालं आणि त्याच्या अगोदर बॉइलिंग पॉईंटच्या अगोदर कमी हिट बॉइलिंग पॉईंट पण पोहोचलोच नाही पण करेक्ट बॉइलिंग पॉईंटला बॉइलच होणार तशातला प्रकार आहे ना हा बरोबर आहे ना. तर केएसपी प्रत्येक सबस्टन्सचा ठरलाय कसा बॉइलिंग पॉईंट ठरलाय कसा. मग हे आयोनिक कॉन्सन्ट्रेशन आपण जसं सबस्टन्स त्यात ऍड करत राहतोय तसं हे वाढत 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 जाणार आहे. म्हणजे टेम्परेचर जसं देतो तसं त्याचं हीट जसं जसं पाण्यात टेम्परेचर वाढत 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 जातं 70-80 90 92 95 100 असं झालं ना तसं हा आयोनिक कॉन्सन्ट्रेशन वाढत वाढत जसं डिझॉल्व्ह होतं तसं वाढत वाढत चालेल. एक वेळ काय होईल त्याच्या केएसपी एवढं होईल त्यावेळेस करेक्ट सॅच्युरेटेड म्हणणार आहे. त्याच्या अगोदर काय म्हणणार आहे आपण अनसॅच्युरेटेड म्हणणार आहे त्याच्यानंतर सुपर सॅच्युरेटेड तशातलाच प्रकार ठीक आहे. आता हा जो स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे त्याचा काहीतरी केएसपी ठरलेला आहे सॅच्युरेटेड सोल्युशन तयार केलं वगैरे वगैरे सगळं झालं. आता मी काय करणार आहे याच्यात कॉमन आयन असणारा एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ह्यात ऍड करणार आहे. फॉर एक्झाम्पल सिल्वर नायट्रेट AgNO3 ठीक आहे. हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे आणि त्यामुळे तो जवळजवळ काय होतो ऑलमोस्ट कम्प्लीट डिसोसिएट होतो. ही पार्शियल डिसिजन असते ही कम्प्लीट डिसिजन असते त्यामुळे ह्याला एरो असा काढतो आणि ह्याचं काय तयार होणार आहे Ag प्लस NO3 मायनस असे आयन तयार होणार राईट. मग ह्यात सिल्वर प्लस आयन काय आहे कॉमन आहे आणि ड्यू टू कॉमन आयन इफेक्ट कॉमन असल्यामुळे काय होणार आहे कॉमन आयन इफेक्ट मुळे हे दोघं जास्त कंबाईन होणार त्याचं काय तयार होणार आहे अनडिसोसिएटेड तयार अनडिसोसिएटेड सिल्वर क्लोराईड तयार होणार. लक्षात घ्या याचा अर्थ कळतोय का तुम्हाला. हे सॅच्युरेटेड सोल्युशन आहे ऑलरेडी आणि या सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये आता सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे कसं असतंय बघा रे इथं इथं आपल्याला पाणी आणि सिल्वर क्लोराईडचं सोल्युशन तयार करायचं आहे. थोडं सिल्वर क्लोराईड इथं टाकलं ते झालं की पूर्ण विरघळ जेवढं काय विरघळ त्याचं काय तयार झालं अशा आयन तयार झाले. पुन्हा थोडंसं टाकलं शिमटभर परत विरघळ. आता एक कण जरी पुढचा टाकला अशी स्थिती आली एक कण जरी टाकला तर तो विरघळत नाही खाली बसतो. मग तो कण टाकायचा नाही सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झालं असं समजायचं. सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झाल्यावर करेक्ट हे काय असते आणि प्रॉडक्ट मध्ये काय असते सेम असते. आता त्या अवस्थेत मी त्यात थोडंसं सिल्वर नायट्रेट टाकलं थोडस तर होतंय काय त्याची Ag प्लस आणि NO3 मायनस आयन तयार होते. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं ह्या कॉमन आयन असल्यामुळं वाढलं आणि ह्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की हा प्रॉडक्ट काय झाला वाढला. आणि आयनिक प्रॉडक्ट हा ज्यावेळेस केएसपी पेक्षा जादा होतो त्यावेळेस काय होतं हे दोघं जास्तीत जास्त कंबाईन होऊन हे तयार होतं. हे तयार होतं म्हणजेच ते सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह झालेलं काय नाही बाहेर येते म्हणजे ह्याचा काय मिळेल प्रेसिपिटेट. म्हणजे तुम्ही सिल्वर क्लोराईडच्या सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये थोडंसं सिल्वर नायट्रेट जरी टाकलं तर कॉमन आयन असल्यामुळे त्याची सोल्युबिलिटीच कमी होते. जेवढा काही डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे होता दिलेल्या टेम्परेचरला सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये त्याच्यापेक्षा आता काय कंबाईन होऊन जरा कमी होणार आहे म्हणजे ती सोल्युबिलिटी काय झाली कमी झाली.
त्याचं जे विरघळायचं प्रमाण आहे तेच कमी झालं, कारण कॉमन आयन असल्यामुळे ते कंबाईन झाले आणि हे तयार झालं, म्हणजेच तो प्रेसिपिटेट मिळाला. म्हणजे एखाद्या सबस्टन्सचा प्रेसिपिटेट कधी मिळतोय, त्याचा आयोनिक प्रोडक्ट केएसपी पेक्षा जादा झाला. मग इथं हा बदलला का, हा कॉन्स्टंटच आहे रे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे, त्यामुळे तो बदलणारच नाही. पण आयोनिक प्रोडक्ट वाढला ना कॉमन आयन असल्यामुळे, आयोनिक प्रोडक्ट ज्यावेळेस केएसपी पेक्षा जादा होतो त्यावेळेस काय होणार आहे, ते जास्त जास्त कंबाईन होणार, हे मिळणार आपल्याला. म्हणजेच इथं त्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह झालेले बाहेर येईल. लक्षात आलं का? आणि प्रेसिपिटेट मिळेल आपल्याला. कॉमन आयन इफेक्टचा हे उपयोग आहे. तुम्हाला प्रेसिपिटेट मिळवायचा असला ना एखाद्या सबस्टन्सचा, त्यापैकी कॉमन आयन असला दुसरा सबस्टन्स त्यात ऍड करा, संपलं, प्रेसिपिटेट मिळतो. म्हणजे त्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह झालेला बाहेर येतो. बरोबर आहे. म्हणजे सबस्टन्सची सोल्युबिलिटी काय होते, कमी होते. तर ड्यू टू कॉमन आयन इफेक्ट सोल्युबिलिटी डिक्रीजेस, सोल्युबिलिटी ऑफ स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट डिक्रीजेस, हे डिक्रीज होते. आणि याचाच उपयोग करून जे हेवी वॉटर असतं, एक ऍप्लिकेशन दिले आपल्याला, चौकटीत दिलंय पुस्तकात, तेवढं आर्टिकल पाहिलं, हा चॅप्टर आपला पूर्णपणे शिकून संपेल. सगळे आर्टिकल डिटेलमध्ये घेऊन सुद्धा आर्टिकल आपण ड्रॉप केलं नाही किंवा शॉर्ट मध्ये घेतलेलं नाही, लक्षात घ्या. तर हार्ड वॉटर सॉफ्ट वॉटर टाकायचं, तर त्यात कॉमन आयन इफेक्टचा उपयोग केला. वॉटरला हार्डनेस कशा मिळाला, हार्ड वॉटर म्हणजे लागतं बिकतं काय पाहिजे, काय होतं हार्ड वॉटर मीन्स क्षारयुक्त पाणी. त्यात क्षार मर्यादेपेक्षा जास्त मिसळलेले असतात. क्षार तर थोडे लागतातच आपल्याला, ठीक आहे, त्यातून मिळतच असतात. पाणी पण चवहीन लागेल ना, नाहीतर बरोबर आहे, टेस्टलेस लागेल जर डिस्टिल वॉटर पिलं होतं, आणि त्यात काय बाकीचे मिळणार पण नाही. तर काही मिनरल तर आपल्याला मिळालेच लागतात, पण एक विशिष्ट टाईपचे मिनरल जर जास्त असतील, जास्त प्रमाणात असतील, तर त्यात क्षार जास्त मिसळले असतील, तर आपण त्याला काय म्हणतो, क्षारयुक्त पाणी किंवा हेवी वॉटर झालं ते, बरोबर आहे ना. आणि असं जर पाणी जास्त प्रमाणात पिण्यात आलं तर मग किडनी स्टोन वगैरे होतात, कारण ते जे सॉल्ट्स आहेत, ठीक आहे, तर ते आयन्स आहेत ते डिपॉझिट होतात किडनीमध्ये, आणि मग तिथं त्याचे स्टोन्स तयार होतात, आणि मग त्याचे बाकीचे इफेक्ट वगैरे होतात. तर यासाठी जास्त क्षारयुक्त पाणी पण चालत नाही, योग्य असे मिनरल त्यात असणं आवश्यक आहे. तर हे पाणी जे जड झालेलं असतं, हेवी वॉटर म्हणतो, ते कशामुळे झालेलं असतं, तर त्यात असतात Ca++ आयन, किंवा आपण त्याला Ca+2 आयन असं पण लिहू शकतो, ठीक आहे. याच्यामुळे मेनली वॉटर काय झालेलं असतं, हेवी वॉटर तयार झालेलं असतं. मग हे जर आपण रिमूव्ह केलं तर ते पाणी काय होते, सॉफ्ट होते, पिण्यालायक होईल, ठीक आहे. आणि हे रिमूव्ह करायचं फिल्टर वगैरे जे असतात ना, ठीक आहे, त्याच्यामध्ये हे रिमूव्ह करायची प्रोसेस असते. पण हे कॅल्शियमचे प्लस आयन रिमूव्ह करण्यासाठी काय टेक्निक वापरलं जातं, तर त्यात कॅल्शियमचे आयनच टाकायचे. बघा, कॅल्शियमचे आयन रिमूव्ह करायचे, गंमत कशी आहे बघा. आणि केमिस्ट्रीच्या अभ्यासामुळे शक्य झाले, केमिकल इक्विलिब्रियमच्या अभ्यासामुळे शक्य झाले. कॅल्शियमचे आयन रिमूव्ह करायचे, तर त्यात थोडेसे कॅल्शियमचे आयन असणारा सबस्टन्स टाका, म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड टाकला समजा त्यात थोडासा, तर कॅल्शियमचे आयन त्यात पहिले असलेले ऑलरेडी आपण ऍड केले, दोन्ही बाहेर आहेत. गंमत आहे ना, बरोबर आहे ना. म्हणजे आपण काय म्हणतो, त्यातूनच काढायचं, तू अजून टाकतात, बरोबर आहे ना, असं म्हणणार नाही एखादा की, किंवा हे शिकायच्या अगोदर पण आपण म्हणणार नाही, एखाद्या सबस्टन्स मध्ये काहीतरी मिसळले समजा, ते आपल्याला बाहेर काढायचं आहे, वेचून 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 बाहेर काढायचं. समजा एखाद्या धान्यामध्ये खडे मिसळले आणि ते आपल्याला काढायचे, एक 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 वेचून काढायला लागले, फार त्रास होतो काढणाऱ्याला, बरोबर आहे. आणि दुसऱ्याने येऊन कुठतरी अजून त्यात खडे टाक, आपण काय म्हणणार, मी खडे काढतोय, तो अजून जादा टाकले, बरोबर आहे ना, मला काय काम नाही, काही काढत नसलोय, बरोबर आहे. तर तसंच हे जर होणार ना, आपल्याला कॅल्शियम प्लस आयन मुळे वॉटर हेवी झालेलं आहे, ते त्यातनं रिमूव्ह करायचे. तर आपण काय म्हणतोय, केमिस्ट्री सायंटिफिकली म्हणतोय आपण की त्यात थोडेसे Ca+ आयनच टाका, म्हणजे दोन्हीही बाहेर येतील, ते पहिले पण बाहेर येतील आणि आपण ऍड केलेले पण त्यातनं रिमूव्ह होतील, म्हणजे वॉटर सॉफ्ट होईल. तर हे कुणामुळे शक्य आहे, कॉमन आयन इफेक्टच्या स्टडी. तर कसं असतंय पहा, आपण त्यात कॅल्शियम हायड्रॉक्साईड ऍड करतो. कॅल्शियम हायड्रॉक्साईड ऍड केल्यामुळे होतं काय, त्याचे तयार होणार Ca++ आयन आणि OH- आयन. कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला ऍक्च्युली CaOH आहे, कारण कॅल्शियमची व्हॅल्यूची 2 आहे, ठीक आहे. आणि मग इथं 2 आयन तयार होतात. तर हे ऍड केल्यामुळं त्यातले कॅल्शियमचे प्लस आयन रिमूव्ह होतात. कसे रिमूव्ह होतात ते थोडंसं आपल्याला इथं रिॲक्शन दिलेली आहे, तर बघूया काय होतं ते. वॉटरमध्ये जे आहे ते HCO3- आयन असतात, ठीक आहे. आता
हे कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्यात ऍड केल्यामुळे होतं काय, त्यात OH मायनस आहे असं त्याचं डिसोसिएशन होणार ना. कॅल्शियम आयन मी म्हटलं की पहिले तर होतेच, पण आपण अजून टाकलेत म्हणजे वाढले ना त्यातले. पण आता काय प्रोसेस होते बघा, त्याचे OH मायनस आयन आहे H3O प्लस HCO3 प्लस HCO3 मायनस aqueous बरोबर आहे. HCO3 मायनस हे आयन वॉटर मध्ये असतात, हेवी वॉटर मध्ये. आणि हे OH मायनस आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईड ऍड केले, त्यातले OH मायनस आयन यांच्या बरोबर कंबाईन होतात आणि याच्यापासून काय तयार होते पहा की CO3 मायनस आयन तयार होतो आणि CO3 मायनस आयन आणि H2O तयार होते. -2 इनफॅक्ट -2 चार्ज येईल, कारण ह्याचा एक मायनस चार्ज आहे, ह्याचा एक मायनस चार्ज, असा मिळून -2 चार्ज आला. इथला एक हायड्रोजन इकडे गेला तर H2O तयार झाला, लिक्विड तयार झालं. बघा लक्षात, ठीक आहे. आणि म्हणजे हेवी वॉटर जे आहे त्यात कॅल्शियम प्लस आयनमुळे त्याला हेवी वॉटर झालेलं असतं तर ते रिमूव्ह करायसाठी आपण त्यात काय करणार आहे, थोडंसं कॅल्शियम हायड्रॉक्साईड टाकला. कॅल्शियम हायड्रॉक्साईड टाकल्यानंतर त्याचं डिसोसिएशन होणार, त्यात OH मायनस आयन तयार होणार. These OH minus ions reacts with HCO3 minus ions which are already present in heavy water. Heavy water मध्ये प्रेझेंट असतात, त्याच्याबरोबर त्याची रिएक्शन होणार आणि CO3 -2 चार्ज असणारे आयन तयार होतात. आता हे जे आयन्स आहेत ते काय होणार आहेत, कॅल्शियम प्लस आयन बरोबर कंबाईन होतात. म्हणजे CO3 -2 प्लस Ca+2 aqueous त्याच्याबरोबर कंबाईन होतात आणि त्याच्यापासून CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट तयार. CaCO3 आता हे कॅल्शियम कार्बोनेट पाण्यातून काय होतं, बाहेर. ठीक आहे, हे दोघं कंबाईन झाले. आता हे दोघं कंबाईन झाले, लक्षात घ्या आयनच्या अवस्थेत म्हणजे डिझॉल्व्ह आहे. पण ज्यावेळेस हे कंबाईन होतं तर असं होतं, त्यावेळेस ते सोल्युशन मधनं काय झालेलं आहे, बाहेर आलं, म्हणजे त्याचा प्रेसिपिटेट तयार झाला थोडक्यात असं. तर हे अशा प्रकारे रिमूव्ह होईल वॉटर मधलं. आता हे रिमूव्ह होताना कॅल्शियम प्लस आयन बरोबर काय झालं, हे रिॲक्ट झालं ना, म्हणजे कॅल्शियम प्लस आयन त्या वॉटर मधले काय झाले, कमी झाले ना. मग आपण ऍड केलेले पण आणि पहिले असलेले पण दोन्ही रिमूव्ह होतात अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे हेवी वॉटर सॉफ्ट वॉटर व्हायला मदत होतं. बघा लक्षात येते का, हे कॉमन आयन इफेक्टचा वापर करून हे केलेलं आहे. किंवा खरं तर सोप्या भाषेत दुसऱ्या भाषेत सांगायचं तर Ca+ आयन त्यात आपण ऍड करतोय. पहिले असलेले Ca++ आयन आता ऍड केले, कॉमन आयन इफेक्ट होणार, त्यामुळे ते जास्त कंबाईन होणार, त्याचा अनडिसोसिएटेड सॉल्ट तयार होणार, म्हणजे बाहेर ते वॉटर मधनं बाहेर आले असं म्हणता येईल आपल्याला. आणि हेवी वॉटरचं सॉफ्ट वॉटर झालं असं पण म्हणता येईल. ऍक्च्युली ते रिॲक्शन अशा होत असतात. बघा हे सगळं लक्षात येते का. आपल्याला एक्झाम्पल्स पाहिजे आता, त्यांचे उघडा